आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांसाठी आता आली धमाका अपडेट। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निधी वितरणाचा कार्यक्रम आज ठेवण्यामध्ये आला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट बघत होता पीक विमा कधी मिळणार, आज अखेर तो दिवस आला आहे। स्वतः महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 23,000 रुपये जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जर तुम्ही 2022 साली पीक विमा भरला असेल, 2023 साली पीक विमा भरला असेल किंवा 2024 साली जरी भरला असेल आणि 2025 सालीचा देखील पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, 3 ते 4 वर्षांचा रखडलेला पीक विम्याला आता मंजूर भेटली आहे आणि रखडलेले संपूर्ण दावे आता मंजूर करण्यामध्ये आले। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे। बघा, पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये येत असतात, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने जमा करण्याचे आदेश आता बँकांना सध्या दिले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, एक अडचण देखील आता समोर आली आहे। सरकारने या पीक विम्याच्या वितरणासाठी फक्त 10 जिल्ह्याची निवड आज केली आहे। बघा, सरकारने सांगितलं आहे DBTच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये वितरण अजिबात केलं जाणार नाही। सरकारने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे केवळ 10 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला असून 10 जिल्ह्याची निवड सध्या केली आहे। यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा आणि 2025 या वर्षाचा रखडलेला सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अतिवृष्टीचे पैसे बघा आणि पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या 70 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा होतोय, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। मागे तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटला का? बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 20वा हप्ता 21वा हप्ता PM किसान योजनेचा मिळत असेल तर बघा तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली, कारण की DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे डायरेक्टली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की जर स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल आणि PM किसान योजनेचे लाभार्थी तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता सरकारने दिली। बघा, बँकांना स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आले, आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। सकाळपासूनच आता वितरण सुरू झालंय आणि टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबविण्यामध्ये आले होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा तांत्रिक अडथळा दूर केला आहे आणि शेतकऱ्याला खुशखबर दिली आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या की आम्हाला पीक विमा मिळत नाही, बघा त्यांना देखील आता वाढीव रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। म्हणजे की बघा, आता हा पीक विमा कोणाला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी येणार आहे याची यादी प्रशासनाच्या माध्यमातून आता सोपविण्यामध्ये आली आहे। तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये एकदा जरी पीक विमा भरला होता किंवा भरला असेल, त्यांना आतापर्यंत पीक विमा भेटला नसेल, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आहे।
केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटीचा पुन्हा अतिरिक्त निधी राज्य सरकारला सध्या दिला आहे. आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या बघा आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 25% अग्रिम. तुम्हाला माहीत आहे का शेतकरी बांधवांनो, तो काही शेतकऱ्याला भेटला आणि काही शेतकऱ्याला भेटलंच नाही. सरकार टप्प्याटप्प्याने वितरण करत आहे आणि आता पुन्हा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचे वितरण पार करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो आणि आज 10 जिल्ह्याचा नंबर बघा लागला आहे. म्हणजे अजून भरपूर जिल्हे या ठिकाणी राहिले आहे. मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. आज 10 जिल्ह्याचा क्रमांक लागला. अजून 26 जिल्ह्याची यादी येणं बाकी आहे. बघा आता या 10 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले आहे तांत्रिक समस्या आणि अपूर्ण KYC यामुळे विलंब झाला होता, पण आता मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. बघा शेतकरी बांधवांसाठी आता गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी तयार केली आहे. बघा ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू शेतकरी बांधव आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे सोडण्यामध्ये येत आहे आणि सुरुवात देखील झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पुढील 1 तासाच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा करण्याचा तुम्हाला आता मोबाईलमध्ये मेसेज देखील येणार आहे. आपला जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण की बघा गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते. पीक विमा आज येईल, पीक विमा पुढील महिन्यामध्ये येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. शेतकऱ्या पीक विम्याच्या बातम्या ऐकू सध्या कंटाळले असणार की पीक विमा येत नाही. तर मग शेतकरी बांधवांवर चिंता करू नका. आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि निधी देखील वितरित करण्यामध्ये आला. आता फक्त रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे. टप्प्याटप्प्याने निधी वितरित होत आहे आणि आज 10 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागला आहे. या 10 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. अगदी 1 मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी पात्र आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण अजिबात केलेली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याला अजिबात जोडलेले नाही. तर मग सरकारने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे अशा शेतकऱ्यांचा विमा पुन्हा या ठिकाणी अडकू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमची KYC आधार लिंक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पूर्ण करून घ्या. तर बघा ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने पुन्हा या ठिकाणी मोहीम राबवून सांगितलं आहे आता पुढे कोणावरही अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार अशी खात्री सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. बघा आता या ठिकाणी भरपूर शेतकरी आहे ज्यांना की पीक विमा भेटला नव्हता. बघा आता याचे कारण सुद्धा सरकारने स्पष्ट केलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र ठरविण्यामध्ये आले आहे. त्यांना पीक विमा पण मिळणार नाही आणि नुकसान भरपाई पण मिळणार नाही. कारण बघा ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असते त्या शेतकऱ्याला गोरगरीब शेतकऱ्यामध्ये मोडले जाते. कारण ही योजना केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच राखीव ठेवण्यामध्ये आली होती. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र म्हणजे की फार्मर आय डी कार्ड काढले नाही, बघा अशा शेतकऱ्याला पैशाचे वितरण मिळणार नाही. पैशाचे वितरण थांबविण्यामध्ये येणार. तुमच्याकडे स्वतःचे तुमच्या हक्काचे फार्मर आय डी कार्ड असावं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता यादी जारी करण्यामध्ये आली. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश झाला आहे. बघा नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर आणि रामटेक या भागामधील ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
PM किसान योजनेचे पैसे येत असतात, त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 23,000 रुपये जमा होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केली असेल तर त्यांना आता दुपारपर्यंत आनंदाचा मेसेज नक्की येईल. जर दुपारी जरी मेसेज नाही आला तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, तो म्हणजे की मराठवाड्यामधीलच परभणी. बघा, परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली. बघा, परभणी जिल्ह्यासह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरे, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाही. आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणं आवश्यक आहे, कारण की बघा कधी या ठिकाणी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजू शकतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये आले. तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, संपूर्ण माहिती पाहिली की तुम्हाला नक्कीच समजणार की तुमचा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही, तुम्ही पात्र आहात की नाही. बघा, अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा एक आहे, तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यामध्ये देखील आज मोठी रक्कम जमा केली जाणार आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी या भागामधील शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली आहे. या तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांना केंद्राचा हप्ता मिळत आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्राधान्याने हा लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ. बघा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील आता लक्षामध्ये घ्या, खामगाव, चिखली, जळगाव. बघा, आता या ठिकाणी जळगाव झाल्याच्या नंतर जामोद, मेहकर आणि लोणारसह यवतमाळमधील पांढरकरवाडा, घाटंजी, दिग्रस, पुसद आणि मागाव या भागामधील शेतकऱ्यांची खाती आज पूर्णपणे रिचार्ज होणार आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये कमी रक्कम नाही तर डायरेक्ट 23,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. आणि महत्त्वाचं म्हणजे की बघा, आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील पुढील जिल्हा सरकारने सांगितला रायगड आणि लातूर या जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगावसह बघा, आता लातूरमधीलच बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे रायगड, लातूर. त्यानंतर या ठिकाणी बघा सरकारने माणगाव देखील या ठिकाणी रायगड भागामधील, रायगड जिल्ह्यामधील सांगितलं आहे. त्यानंतर लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागामधील शेतकऱ्याला आज विमा मिळणार आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं ही लाभार्थ्याची सर्वात महत्त्वाची अट असून ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण आहे त्यांचा दिवस आज या ठिकाणी नक्कीच शेतकरी बांधवांनो गोड जाणार आहे. कारण की बघा, गेल्या कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून, कित्येक महिन्यापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, परंतु शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नव्हता. आता सरकारने स्पष्टपणे निर्णय जारी केला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी जारी करण्यामध्ये आली आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाही आले बघा, त्यांनी पुढील टप्प्याची आता प्रतीक्षा करावी. सरकार राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच विम्याचे वाटप करणार आहे. तशी तयारी सरकारने पूर्ण केली आहे. आपली कागदपत्रे आणि बँक KYC वेळेमध्ये पूर्ण करून ठेवा, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि अशाच प्रकारच्या माहितीकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.